नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 25 मिनिटात पाहूयात 50 बातम्या. साताऱ्याच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. वाई, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. अकोल्यात अवकाळी पावसामुळे अकोट तालुक्यातील गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे शिर्डी, कोपरगाव, राहता या परिसरातील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. नंदुरबारमध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान तत्काळ पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस झाला. वैजापूर, गंगापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून इतर तालुक्यात वातावरण ढगाळ आहे. जळगावच्या बोदवड तालुक्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं. शेतातील मका, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत. शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनामे करून भरपाईची मागणी करण्यात आली. भंडाऱ्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी हवालदिल झाले. तर ढगाळ वातावरणामुळे साथीच्या रोगात सुद्धा वाढ झाली आहे. साताऱ्याच्या पाचगणी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. पाचगणीमध्ये गारांचा खच पडला असून स्ट्रॉबेरी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वर्ध्याच्या हिंगणघाट, देवळी, आर्वी परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाल्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू असून गहू आणि हरभरा पिकाचं अतोनात नुकसान झालंय. अमरावतीत पुढचे 2 दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. वाशिमचा रिसोड, मालेगाव या तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आहे. पावसामुळे कांदा आणि फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अमरावतीमध्ये आज आणि उद्या गारपिटीची शक्यता असून शिवाजी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी अंदाज वर्तवलाय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. धुळ्यातील बोरकुंड दौंदवाडमध्ये पाटसरी तब्बल 10 वर्षांनंतर प्रवाहित झाली. तसंच पुरमेपाडा डावा कालव्यातून येणाऱ्या पाटसरी दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ओपीडी सुरू झाली आहे. परिचारिकांच्या संपामुळे 2 दिवसांपासून ओपीडी बंद होती. दरम्यान परिचारिका अजूनही संपावरती आहेत. गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील संपकरांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय. रुग्णवाहिका आल्यानंतर कुणीही पुढे न आल्यामुळे नातेवाईकांनाच रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावं लागलं. या प्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. बारामतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. बारामती पंचायत समिती ते प्रशासकीय भवनापर्यंत हा मोर्चा निघाला असून मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील संपकरी कर्मचाऱ्यांनी भरणे नाका ते खेड बाईक रॅली काढून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या रॅलीमध्ये सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सहभागी होते. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील विद्यार्थ्यांचं शिक्षकांच्या संपामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत. या विद्यार्थ्यांनी शिक्षक शाळेत यावेत या मागणीसाठी सिंदेवाही नवरगाव या मार्गावरती रास्ता रोको केला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सोलापुरातील आरोग्य सेवेवरती परिणाम झाला. या संपामुळे 3 दिवसात तब्बल 60 ते 62 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांचे हाल होत आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रातील 10,000 दिव्यांग बांधवांना मोफत साहित्याचा लाभ मिळणार आहे. दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खासदार रामदास तडस यांच्या पुढाकारातून मोफत साहित्य वाटप केलं जात आहे. परभणीमध्ये महापालिकेनं व्यापाऱ्यांना आस्थापना कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यासोबत महसूल विभागाकडून अकृषिक आणि जीएसटी संदर्भात नोटीस बजावण्यात आली असून सर्व नोटिसा रद्द करण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अमरावतीमधील आरोग्य सेवा कोलमडली. शस्त्रक्रिया रखडल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे संपावरती तातडीनं तोडगा काढण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोंदियातील रुग्णांचे हाल झालेत. रुग्णांवरती आता शिक्षण घेणाऱ्या परिचारिकांकडून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
अहमदनगरच्या राहुरी इथे बाबुराव तनपुरे साखर कारखान्याची जमिनी परस्पर विकल्याचं समोर आलं. 2006 मध्ये 1.5 एकर जमिनीची बोगस सह्यांच्या मदतीनं विक्री करण्यात आली. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून चौकशी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कार्यालयांकडे 10 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. महानगरपालिकेकडून याबाबत अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र या कार्यालयांनी थकीत कर भरलेला नाही. कोट्यवधींच्या थकबाकीमुळे यंदा महापालिकेचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यात कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या शाकीरदरावाडीमध्ये ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून विहीर खोदण्यात आली, त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलाय. देशातील कोट्यवधिक आधार कार्ड धारकांना एक मोठा दिलासा मिळाला. आता आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ मनसेकडून स्वप्नपूर्ती मोर्चा काढण्यात आला. परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवरती येऊन पोहोचला. दरम्यान दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जोपर्यंत जात पाहून मतदान कराल तोपर्यंत शेतकऱ्यांनी कितीही मोर्चे काढले तरी फरक पडणार नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. जात पाहून मतदान केलं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा असं म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर दिल्याप्रकरणी डिझायनर अनिकच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून सुदैवानं यामधून सुखरूप बाहेर पडलो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. दौंडमध्ये आमदार राहुल कुल समर्थकांनी राऊतांविरोधात आंदोलन केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राऊतांविरोधात पोस्टर झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यवतमाळच्या पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. बेलोरा इथे शिवाजी विद्यालयात 10वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन यांच्या धाडीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 13 जणांवरती कारवाई करण्यात आली. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील चिकडी कसबा इथे रेतीचं अवैध उत्खनन करणाऱ्या 2 तरुणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे. जालन्यामध्ये शासकीय कंत्राटदाराचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. MP पवार यांचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात आढळला. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करतायत. नाशिकमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकावरती एका कुटुंबाकडून हल्ला करण्यात आला. नाशिकच्या भारतनगर परिसरात ही घटना घडली असून संबंधित कुटुंबावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. खोदकामाच्या वेळी गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यानं गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना हिंजवडी शिवाजीनगर परिसरात घडली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीडमध्ये खामगाव पंढरपूर महामार्गावरती 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये 14 मजूर जखमी झाले. जखमींवर माजलगावमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारानं 46 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेनं आरोपीला ताब्यात घेतलं असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाशिमच्या शेलू बाजारचे आराध्य दैवत असलेल्या श्री सतीआई संस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली. या यात्रोत्सवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला असून दीपोत्सवात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. वर्ध्याच्या खरांगणा कोंढाळी मार्गावरती वाघाचं दर्शन झालंय. आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत यांनी वाघाचा वावर कॅमेरामध्ये चित्रित केलाय. गोंदियाच्या श्रीरामपुरात 3 दिवसांच्या शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. या शंकरपटात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या बैलजोडीसह सहभाग घेतला. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. पाकिस्तानशी संबंध आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणी एनआयएनं कारवाई केली. जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील 11 ठिकाणांवरती एनआयएनं छापा टाकला. केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलंय. आता भारतीय रेल्वे चीनी चाकं वापरणार नसून भारतात आता दरवर्षी रेल्वेची 80,000 चाकं बनवली जाणार आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सीबीआयच्या समन्स विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवरती आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अबकारी घोटाळा प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी ईडीच्या रडारवरती आहे. केसीआर यांची मुलगी कविता आज ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावतीये.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सायबेरिया दौऱ्यादरम्यान लढाऊ हेलिकॉप्टरच्या कारखान्याला भेट दिली। यावेळी पुतीन यांनी लढाऊ हेलिकॉप्टरच्या क्षमतांची माहिती घेतली आणि या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण सुद्धा केलं। रशिया आणि क्रिमियामध्ये मुलांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा युक्रेनच्या मीडियानं केलाय। शाळकरी मुलांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ देखील युक्रेनकडून जारी करण्यात आलाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेवरती आज लाहोर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। इस्लामाबाद उच्च न्यायालयानं अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता, त्यामुळे लाहोर कोर्टाच्या निर्णयाकडे पाकिस्तानी नागरिकांचं लक्ष लागलंय। कोविड-19च्या काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली, मात्र अद्याप रक्कम मिळाली नाही। याबाबत विचारणा केली असता ऑनलाईन अर्ज मागवत आहोत असं उत्तर दिलं जात आहे। या प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरती आज सुनावणी आहे। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव ही बातमी पाहूयातच। मात्र उन्हाळा चांगलाच तापू लागल्यानं राज्याची विजेची मागणी वाढली आणि त्या स्थितीत महावितरणच्या कराराअंतर्गत विजेनं कमाल मर्यादा गाठली असून परिणामी महावितरणला किमान 2000 मेगावॅट वीज बाहेरून खरेदी करणं अत्यावश्यक आहे। याविषयी मोठी बातमी आपण पाहतोय, त्यामुळे उन्हाळा संपल्याच्या नंतर वीज बिलांची दरवाढ अटळ मानण्यात येते आणि त्यामुळे आता येत्या उन्हाळ्यात खरेदी होणाऱ्या अतिरिक्त आणि महागड्या विजेचा भार जून नंतरच्या इंधन समायोजन शुल्काद्वारे ग्राहकांकडूनच वसूल होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय। त्यामुळे जून नंतर ग्राहकांचं देयक हे 300 ते 400 रुपये अधिक येण्याची शक्यता आहे। आणि आता ती बातमी पाहूयात कोल्हापुरातल्या नंदगाव इथल्या वर्षा राणी पाटील या 10 महिन्यांच्या आपल्या मुलाला घरी सोडून BSF मध्ये दाखल झाल्यात। रेल्वे स्टेशनवरून ड्युटीवरती हजर होण्यासाठी जात असताना त्यांच्या जीवाची घालमेल आणि काही भावूक क्षण हे कुटुंबातल्या सदस्यांनी कॅमेऱ्यात कैद केलेत। महिलांना कमजोर समजणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ एक उत्तम उदाहरण आहे। तेरी धूल से बढ़के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा। न्यूझीलंडमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले ते आणि या भूकंपाची तीव्रता होती 7.1 रिश्टर स्केल। या भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूझीलंडच्या केरमाडेक बेट इथे 10 किलोमीटर खोलीवरती आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या 300 किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेटांना सुनामीचा इशारा देण्यात आलाय। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा।